आज सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून फुलेवाड्याची पाहणी। यावेळेला अजित पवारांनी स्मारकाच्या कामाचा आढावाही घेतला। फुलेवाड्याची पाहणी करताना अजित पवारांनी आयुक्तांना झापलं। फुलेवाड्यातील चेंबर काढण्याच्या अजित पवारांच्या सूचना, चेंबरच्या जागी फरशी बसवण्याचे आदेश। म्हणजे छगनभुजबळ साहेबांनी जसं 93 मध्ये केलं तसं पुनर्वसन आमचं राहायची सोय व्यवस्थित आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर। अजित पवारांनी घेतलं दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन तर भिडेवाड्याची ही पाहणी। कोणी काय मागणी करावी हा ज्याचा त्याचा अधिकार, सरकारला कायद्याच्या चौकटीत राहून काम करावं लागतं। मनोज जरांगेंच्या मागणीवर अजित पवारांची प्रतिक्रिया। तर टिकणारं मराठा आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न, अजित पवारांची ग्वाही। बीडमध्ये मनोज जरांगे पाटलांची आज इशारा सभा। 100 एकरावर सभा, 200 जेसीबीतनं पुष्पवृष्टी होणार। जरांगे पाटील काय बोलणार याकडे लक्ष। मनोज जरांगेंच्या सभेसाठी पोलिसांकडूनही विशेष खबरदारी। सभा शांततेत होईल, बीडमध्ये कुठलाही तणाव नाही, पोलीस अधीक्षकांची माहिती। बीडमध्ये शिक्षणाधिकाऱ्यांकडून शाळा बंदचे आदेश। सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळा बंद ठेवा, अधिकाऱ्यांच्या सूचना। 24 डिसेंबरला आरक्षण द्या, अन्यथा पुन्हा आंदोलन करणार। जरांगेंचा सरकारला इशारा। आमच्या लोकांना नोटीस पाठवण्याचं कारण काय? फडणवीस साहेब तुम्हाला जड जाईल असाही इशारा। महायुतीतील तिन्ही पक्षांच्या पुढील महिन्यापासून एकत्रित बैठका। महायुतीतल्या घटक पक्षांचं जिल्हा स्तरावरती बैठकांचं आयोजन। भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज दिल्लीमध्ये बैठक। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, विनोद तावडे, पंकजा मुंडे बैठकीत उपस्थित राहणार। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणामध्ये माजी मंत्री सुनील केदार यांच्यासह 6 जण दोषी। सुनील केदार यांना 5 वर्ष शिक्षा आणि 10 लाखांचा दंड। तब्येतीच्या कारणास्तव सुनील केदार यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती। कोविड घोटाळा प्रकरणी सुजित पाटकरांच्या मालमत्तांसह लाईफलाईन हॉस्पिटलच्या संचालकांची मालमत्ता ईडीकडून जप्त। ईडीनं 12 कोटी 24 लाखांची मालमत्ता केली जप्त। हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांना धमकीचा फोन। खलिस्तानी दहशतवादी गुरदीप सिंगकडून 26 जानेवारीला भारतात मोठा विस्फोट करणार अशी धमकी। पाटलांनी राष्ट्रपती, गृहमंत्री, लोकसभा अध्यक्षांना दिली माहिती। आमदार रोहित पवार यांचं फेसबुक अकाउंट हॅक। प्रोफाईल फोटोच्या जागी सिया राजपूत असा फोटो। महाडमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गटात राडा। भारत गुगावले यांच्या वक्तव्यावरून दोन्ही गट भिडले। पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात। सिंधुदुर्गातल्या कुडाळमध्ये भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की। आमदार वैभव नाईक उपस्थित असतानाच दोन्ही गट एकमेकांमध्ये भिडले। रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजनावरून वाद। नव्या वर्षात अजित पवार गटातील जिल्हाध्यक्षांना मिळणार नवी गाडी। पक्षाच्याच कामासाठी गाडी वापरण्याच्या जिल्हाध्यक्षांना सूचना। ग्रामीण भागात प्रवास करावा लागत असल्यानं गाडीची व्यवस्था। रत्नागिरीतल्या दाऊद इब्राहिमच्या 4 जागांचा 5 जानेवारीला लिलाव। जवळपास 20 गुंठ्यांहून अधिक जमिनीचा होणार लिलाव। महाराष्ट्र जीएसटी विभागाकडून व्यावसायिक यशपाल पिचोलियाला अटक। 17 कोटी रुपयांचा जीएसटी चुकवल्यानंतर यशपाल पिचोलियावरती कारवाई। 2 महिन्यांच्या शोध मोहिमेनंतर अखेर यशपालला अटक। अमरावतीमध्ये दर्यापूरचे काँग्रेस आमदार बळवंत वानखेडे यांच्या गाडीचा आणि शेतमजूर नेणाऱ्या ट्रॅक्टरचा अपघात। यात एका शेतमजुराचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी। तुळजाभवानी माता मंदिर संस्थानचा अजब निर्णय। फरार महंत चिलोजी बुवा यांचा शासकीय समितीत समावेश। तुळजाभवानी पुरातन दागिने आणि अलंकार चोरी प्रकरणी दाखल गुन्ह्यात चिलोजी बुवा फरार। पोलीस चिलोजीच्या मागावर। नाशिकच्या मालेगावातल्या रुग्णालयात टोळीकडून कोयत्यानं हल्ला। सराईत गुन्हेगारावरती रुग्णालयात टोळक्याकडून कोयत्यानं हल्ला। हल्ल्यात रुग्णालयाचे कर्मचारी देखील जखमी। घटना सीसीटीव्हीत कैद। परभणी जिल्ह्यामध्ये उसाच्या फडात आढळलेल्या मानवी सांगाड्यावरून लागला खुनाचा शोध। महिलेसह 2 आरोपींना अटक। खासदारांच्या निलंबनाविरोधात काँग्रेसचं भंडाऱ्यामध्ये निषेध आंदोलन। भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी। वाशीमध्ये आयटक प्रणित कर्मचारी युनियनचं धरणं आंदोलन। प्रकल्प अधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीला आंदोलकांनी दिलं निवेदन।
मागण्या तात्काळ मान्य करण्याची ही मागणी. धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी 3 जानेवारीला विशेष सभा. जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी कोणाची वर्णी लागणार हे गुलदस्त्यात. राज्यात मुंबई वगळता पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई. राज्यातील 2994 धरणांमधील पाण्याची पातळी 65%वर. राज्यातील अनेक गावांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा सुरू. राज्यात येत्या 48 तासात थंडीची तीव्रता वाढणार. अरबी समुद्रात चक्रीय स्थिती तयार झाल्यानं तीव्रता जाणवणार, हवामान विभागाचा अंदाज. सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर फुलांना मागणी वाढली. झेंडूचे दर 200 रुपयांवर. फुलांचे दर अजून वाढण्याची शक्यता. नंदुरबार बाजार समितीमध्ये मिरचीची विक्रमी आवक वाढल्यानं दरात मोठी घसरण. खर्चही निघत नसल्यानं शेतकरी मात्र संकटात. नाशिकमध्ये गारपीट आणि अवकाळीमुळे 65,000 शेतकऱ्यांना फटका. 11,597 हेक्टरवरील द्राक्षाचं नुकसान, तर द्राक्ष उत्पादक शेतकरीही अडचणीत. नंदुरबारमध्ये सीसीआय कापूस खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ. तर दरामुळे शेतकरी आर्थिक संकटात. भाव वाढवून देण्याची शेतकऱ्यांची मागणी. जळगावच्या बाजारामध्ये वांग्याच्या दरानं गाठली 100. गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट म्हणजे 80 ते 100 रुपये किलो दरानं वांग्याची विक्री. सांगलीमध्ये अवकाळी पावसामुळे 16,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचा अहवाल. नुकसान भरपाईसाठी 36 कोटींचा प्रस्ताव शासनाकडे. जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. रत्नागिरी जिल्ह्यातल्या शासकीय कार्यालयाची 2 कोटींची वीज बिलं थकीत. नगर परिषदेचे 57 लाख थकीत वीज बिल, तर शासकीय महिला रुग्णालयाचं वीज बिल 29 लाखांच्या घरात. एसटी बसमध्ये ऑनलाईन तिकीट मिळणार. नंदुरबारच्या शहादा आगारामध्ये 237 मशीन दाखल. 9 महिन्यामध्ये पनवेल महापालिकेची 227 कोटी रुपयांची मालमत्ता करवसुली. महापालिकेनं दंड, व्याजाची देयकं पाठवल्यानंतर नागरिकांनी भरला कर. मुंबई शहरामध्ये धुलीकरणाचं प्रमाण वाढलं. देवनारम तसंच शिव, मालाड, वांद्रे कुर्ला संकुलामध्ये हवेची परिस्थिती वाईट. वातावरणातील घातक PM2.5 आणि PM10 धुलीकरणाचं प्रमाण वाढलं. नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमात 10 इलेक्ट्रिक वातानुकूलित डबल डेकर बस दाखल होणार. नवीन वर्षात नवी मुंबईकरांनाही इलेक्ट्रिकल डबल डेकर बसमधनं गारेगार प्रवास करता येणार. मुंबई अहमदाबाद महामार्गावरती वर्सोवा पुलावरील एक पूल वाहतुकीसाठी सुरू. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी झाली वाहतूक सुरू. आजपासून 6 दिवस रात्रीची शेवटची खोपोली लोकल रद्द. मध्य रेल्वेवरील कर्जत खोपोली ताशी 60 किलोमीटरऐवजी 90 किलोमीटर वेगानं धावणार. जळगावात लवकरच सुरू होणार इलेक्ट्रिक बसनं प्रवास. महापालिकेला तब्बल 50 इलेक्ट्रिक बस मिळणार. जळगाव एसटी विभागाला महिला सन्मान योजनेमुळे 8 महिन्यात 118 कोटींचं उत्पन्न. 2.25 कोटी महिलांचा लाल परीमधून प्रवास. गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडनं आमगाव तहसील कार्यालयात जनता दरबाराचं आयोजन. ग्रामीण भागातील नागरिकांनी पालकमंत्र्यांसमोर मांडल्या समस्या. गोंदियाच्या आमगावमध्ये अतिक्रमण जागेवरील कार्यालयाचं पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते उद्घाटन. अतिक्रमण असेल तर कार्यालय हटवण्याची पालकमंत्र्यांची ग्वाही. राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्यास 4 जानेवारीपर्यंत मुदतवाढ. अनेक महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया पूर्ण न झाल्यानं शासनाकडनं मुदतवाढ. मनोज जरांगे पाटलांची सभेच्या अनुषंगानं बीडमध्ये पोलिसांचा लूटमार. शहरभरातनं निघाला पोलिसांचा ताफा. पुण्याच्या डोणजे आणि गोऱ्हे भागातनं पोलिसांचा लूटमार्च. मराठा आणि ओबीसी मोर्चा तसंच भीमा कोरेगाव विजयस्तंभ दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा लूटमार्च. पुण्याच्या भोरमध्ये परहर या गावातनं दत्त जयंतीसाठी पायी दिंडीचं प्रस्थान. पुरंदरच्या श्री क्षेत्र नारायणपूर इथे होणाऱ्या दत्त जयंती सोहळ्यासाठी दिंडी रवाना. जळगावातल्या एरंडोलमध्ये पांडववाडा संघर्ष समितीनं काढली मंगल अक्षदा कलश यात्रा. हजारो नागरिकांचा कलश यात्रेमध्ये सहभाग.